इस्लामची निर्मिती आपण जर बघितलं तर 1400 वर्षापूर्वीची आहे असं आपल्याला समजलं. 1400 वर्षापूर्वीची जर इस्लामची निर्मिती असेल तर 1400 वर्षापूर्वी मुसलमान कोण होते, जसे की शूद्रपूर्वी कोण होते बाबासाहेबांनी सांगितले. इस्लामचा इतिहास जो आहे तो इस्लामिक लिटरेचरनुसार, साहित्यानुसार आणि धारणेनुसार कुराण पासून सुरू होत नाही. आदम अल इस्लाम, आपण त्याला ऍडम आणि ईव म्हणतो, जगातलं पहिलं जोडपं आदम आणि हवा, इथपासून इस्लामची जी आहे ती सुरुवात आहे आणि त्याचे जे रेफरन्स आहेत ते पुस्तकांमध्ये आहेत. आता कुराण हा शेवटचा ग्रंथ आहे इस्लामिक धारणेनुसार. आधी तौरात आहे, इंजिल आहे, जुबूर आहे. तौरात म्हणजे काय की हे जुना करार, ओल्ड टेस्टामेंट. त्याच्यावर त्या तौरातला फॉलो कोण करतं, ते फॉलो करतात ज्यू लोक. दुसरा ग्रंथ आला इंजिल. इंजिल म्हणजे काय, बायबल, नवा करार जो आहे त्याला फॉलो कोण करतं, त्याला फॉलो करतात ख्रिश्चन लोक. आणि जुबूर जे आहे त्या तौरात, इंजिल आणि जुबूर, जुबूर जे आहेत त्या फक्त ते ईश्वराची स्तुती सुमनं उधळणारा तो ग्रंथ होता. त्याच्यावर फक्त कुठलेही काय म्हणतात की अनुयायी किंवा त्याला फॉलो करणारा किंवा त्याच्या आधारावर कुठल्याही धर्माचे लोक जे आहेत ते निर्माण झालेले नाही. त्याच्यानंतर सर्वात शेवटी जो आहे तो कुराण जो आहे तो ग्रंथ आलेला आहे. आणि कुराण हा ग्रंथ या तिन्ही ग्रंथांची पुष्टी करतो, या तिन्ही ग्रंथांना मान सन्मान देतो आणि त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये करतो. त्याच्यामुळे कुराणच्या आधीपासून देखील इस्लाम या जगामध्ये अस्तित्वात आहे अशी मुस्लिमांची आणि इस्लामची धारणा आहे. बरोबर. आणि ते त्या पद्धतीने सांगतात. या देशातील